पहिल्यांदाच म्हणलं जाऊन येऊया म्हणलं, काय अनुभव तर येईल म्हणलं. बरोबर. काय काय होते ते समजेल आपल्याला. अगदीच. माणसांच्या पुढ्यात कसं बोलायचं, काय इंटरव्ह्यूला हेच गरजेचं आहे आपल्याला. मुलींना बाहेर गावी जाण्यापेक्षा इथल्या तेच म्हणजे जॉब करण्यासाठी अपॉर्च्युनिटी मिळाल्या. प्लॅटफॉर्मचा आम्हाला म्हणजे भरपूर फायदा झाला आहे. याच्या थ्रू आम्हाला रोजगार मिळाला आहे. कंपनीमध्ये जर बाहेर इंटरव्ह्यू द्यायला गेले तर तिथं बर्डन असतं, पण आपल्या इथं आल्यामुळे कसं फ्रीली वातावरण, लोक आपली, त्यामुळे एवढं बर्डन नाही आहेत. की ग्रामीण भागामध्ये होप असतात, मुलांना काहीतरी करिअर करायचं वगैरे असतात, पण त्याला दिशा माहीत नसते की नेमकं आपण काय करायचं, आर्ट्स झाल्यानंतर काय करायचं, कॉमर्स झाल्यानंतर काय करायचं, MBA झाल्यानंतर काय करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. तिथं कंपनी तुमच्या स्वतः दारात येत असेल तर आपल्याला करिअर करायची खूप चांगली अपॉर्च्युनिटी असते. घरातला एखादा सदस्य हा कुठं रोजगार किंवा नोकरी जर करत असेल तर त्या माध्यमातून त्या कुटुंबाची पुढे प्रगती होण्यासाठी थोडाफार कासेना हातभार लागेल. या संकल्पनेतून मला असं वाटलं. नमस्कार, मी कृष्णाला आड आणि आपण पाहताय के न्यूज. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात देखील मुलांमध्ये शिक्षणाची ओढ आहे आणि या शिक्षणाच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये या मुलांनी यश मिळवलेलं आहे. ते अगदी वाखाणण्याजोग आहे. परंतु अनेकदा यांना योग्य संधी न मिळाल्यामुळं ह्या बेरोजगारीचा सामना या होतकरू तरुणींना देखील होतोय. आणि हीच खंत लक्षात आल्यानंतर सडोली गावचे सुपुत्र माजी आमदार संपतराव पवार पाटील यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्र राज्य युवा पुरोगामी संघटनेचे उपाध्यक्ष माननीय श्री क्रांतिसिंह पवार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी स्वतः आणि DDHR सोल्युशन्स या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी सडोली खालसा या ठिकाणी राबा पाटील या हायस्कूलमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आहे. हा रोजगार मेळावा या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील 50हून अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग आहे आणि या कंपन्यांच्या सहभागाच्या माध्यमातून शेकडो युवक युवतींना या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची एक सुवर्ण संधी ग्रामीण भागात क्रांतिसिंह पवार पाटील यांनी उपलब्ध केली आहे. या निमित्तानं या ठिकाणी जर प्रतिसाद पाहिला तर शेकडो युवक युवतींचा या ठिकाणी प्रतिसाद मिळतो आहे आणि खरोखर प्रत्येक ठिकाणी मग 10वी 12वी नंतर ITI डिप्लोमा पदवीधारक किंवा त्यानंतर फूड मॅनेजमेंट असेल, सिक्युरिटी असेल किंवा यासारख्या अनेक क्षेत्रामध्ये काम करण्याची सुवर्ण संधी इथल्या मुलांना इथल्या मुलींना मिळालेली आहे. त्या निमित्तानं या ठिकाणी जे हजर आहेत त्या मुलांची, ज्यांचे नियुक्त झालेले त्या युवक युवतींशी त्यांचे पालक, या ठिकाणी बाहेरून ज्या कंपन्या त्यांचे मॅनेजर आणि हे या ज्या संकल्पनेचे जनक आहेत क्रांतिसिंह पवार पाटील, या सर्वांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत आणि या रोजगार मेळाव्याचं फलित काय नेमकं हे आपण पाहणार आहोत. या ठिकाणी मेळाव्यासाठी नवोदित युवक सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. आपण त्याच्याशी बोलतोय. तर नाव काय आणि आपलं क्वालिफिकेशन काय झालं जरा असं? माझं नाव विवेक विश्वास पालकर, मी पाडीहून आलो आहे. माझं क्वालिफिकेशन BSc झाले. अच्छा. BSc इन केमिस्ट्रीमध्ये केलेलं आहे. मी ह्याच्या अगोदर कुठं काय जॉबसाठी प्रयत्न केले किंवा काय? नाही, सध्या माझं शिक्षण आताच कंप्लीट झाले, डिग्री. त्यामुळे पहिल्यांदाच आलो इकडे. कधी इकडे गेलो नाही बाहेर, फर्स्ट टाइमच आहे माझ्यासाठी. पहिल्यांदा रोजगार मिळाच्या निमित्तानं जॉब शोधायचा. होय, पहिल्यांदाच म्हणलं जाऊन येऊया म्हणलं, काय अनुभव तर येईल म्हणलं. बरोबर. काय काय होते ते समजेल आपल्याला. अगदीच. माणसांच्या पुढ्यात कसं बोलायचं, काय इंटरव्ह्यूला हेच गरजेचं आहे आपल्याला. बरोबर. म्हणजे एक कॉन्फिडन्स निर्माण होण्यासाठी. मग एकंदरीत ह्या रोजगार मेळाव्याविषयीचं काय मत आहे? असं मेळावं होणं सध्याच्या घडीला खूप गरजेचं आहे. कारण की आपण बघतो युवक गावाकडले ते असेच फिरत असतात, त्यांना काय माहिती नसते की काय केलं पाहिजे काय नाही. हे असं गावागावात झालेलं खूप गरजेचं आहे. मेळावा असं घेतलंच पाहिजे. क्रांतिसिंह पाटील यांनी मेळावा घेतल्याबद्दल त्यांचा आभार आहे. या रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं जशी युवकांची या ठिकाणी सहभाग मोठा दिसतो, त्याप्रमाणे युवतींना देखील या ठिकाणी सहभागी होण्याची एक संधी मिळालेली आहे. आपल्या ग्रामीण भागात ऑन दी स्पॉट येऊन कंपनीकडे न जाता ग्रामीण भागात येऊन या कंपन्या इथल्या मुलांचं सिलेक्शन करणार आहेत आणि त्या अनुषंगाने या युवतींना एक चांगली संधी मिळाली आहे. आपल्यासोबत या ठिकाणी एक युवती आहे जी यासाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी आलेली आहे, त्याच्याशी आपण बोलतोय. साधारण या रोजगार मेळाव्याविषयी काय म्हणजे एक भावना आहे? जसं की खेड्यातील मुलींना शिकण्यासाठी खूप आवड असते, त्यांचं शिक्षणही त्यांना शिकायचं असतं, पण काही मर्यादेमुळे त्यांना शिकता येत नाही. त्यामुळे घर बसल्या म्हणजे आपल्या भागाच्या शेजारीच त्यांना रोजगार मेळावा अवेलेबल करून दिला. त्यामुळे मुलींना बाहेर गावी जाण्यापेक्षा इथल्या तेच म्हणजे जॉब करण्यासाठी अपॉर्च्युनिटी मिळाल्या. ओके. आपलं क्वालिफिकेशन काय आलं? माझं MBA HR झालं. आणि आपण कुठून आहात? राधानगरी. अच्छा. मी राधानगरीसारख्या दुर्गम भागातून सुद्धा आपण एवढं उच्च शिक्षित आहात, मग असं कुठं संधी मिळेल असं म्हणजे काय अपेक्षित? जसं की मुली आता जास्त तर BSc ग्रॅज्युएशनमध्ये करतात, तर आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त मुलींसाठी रोजगार मेळावा म्हणजे आयोजित केला पाहिजे, जेणेकरून मुलींना जास्त अपॉर्च्युनिटी मिळतील काम करण्यासाठी.
नाव सांगा, क्वालिफिकेशन आणि इथल्या रोजगार मेळाव्याविषयीची प्रतिक्रिया. माझं नाव दिव्या रमेश पाटील आणि मी कसबावाड्यातून बोलते. माझं शिक्षण BCom कंप्लीट आहे आणि मी आता फर्स्ट टाईम जॉबला बघत आहे आता आणि हा माझा पहिलाच टाईम आहे. ओके, म्हणजे बाहेर कुठे कंपनीत वगैरे काय गेला होता? नाही फर्स्ट टाईमच आहे माझं. मग ह्या रोजगार मेळाव्याविषयीची प्रतिक्रिया म्हणजे तुम्हाला कंपनीकडे न जाता कंपन्या तुमच्या भागात आल्यात अशा ह्याविषयी? म्हणजे असं मुलींना जास्त करून लांब सोडत नाहीत. हे आपल्याच भागात होत आहे त्यामुळे आम्ही इथं यायचा निर्णय घेतला. एक संधी आहे. हां, आमच्यासाठी एक चांगली संधी आली ही, म्हणून आम्ही आता जॉबसाठी इथं बघायला आलो आहे. आणि हां, असे मेळावे व्हायला पाहिजेत. आजकालच्या युवकांसाठी किंवा मुलींसाठी हा चांगला चान्स आहे आणि ह्यात आपण सहभागी झालं पाहिजे, एवढंच मी सांगू शकते. या ठिकाणी इथं जे विद्यार्थिनी आले आहेत त्यांच्यासोबत पालकसुद्धा आले, त्यांच्यासुद्धा आपण प्रतिक्रिया घेतोय. तुम्ही पालक म्हणून या ठिकाणी आला? हो, मी पालक म्हणून या ठिकाणी आलो आहे. कारण आताच्या ह्या कलियुगात बाहेर पुणे मुंबईसाठी मुलींसाठी काय म्हणजे नोकरीसाठी आम्ही पाठवू शकत नाही, कारण आता हे युगच असं बेकार आहे. त्यामुळं ह्या आमदारांनी इथं आमच्या भागात हा मेळावा ठेवला आहे, त्यासाठी आम्ही खूप त्यांचे आभारी आहोत. या रोजगार मेळाव्याला जशी युवकांची उपस्थिती जास्त आहे त्या प्रमाणात युवतींची उपस्थिती देखील जास्त आहे. या ठिकाणी ज्या महिला मुली आहेत त्यांच्याशी आपण बोलतोय. साधारण या इथल्या अनुभवाबद्दल काय सांगू शकाल? म्हणजे इथं जो इंटरव्ह्यू झाला किंवा या ठिकाणी तुम्हाला संधी उपलब्ध करण्याची संधी दिली आहे तर काय बोलू शकाल? मी याच्या अगोदर पण एका ठिकाणी गेलेलो, पण तिथं असं मला काही एवढं घडलं, पण इथं मात्र मला असं छान म्हणजे असं व्यवस्थित मिळालं आहे. म्हणजे एकंदरीत बाहेर जाऊन हां, पण इथं त्याच्यापेक्षा म्हणजे असं मला बेटर वाटलं असं आहे. ओके, एवढंच. यासोबत आलेले पालक त्यांच्याशी पण बोलतोय आपण. साधारण पालक म्हणून काय प्रतिक्रिया द्या? नाही, असं संयोजन ज्यांनी केलेलं आहे त्यांचं नियोजन चांगलं आहे आणि अशा तऱ्हेनं खेडोपाडी हे नियोजन झालं पाहिजे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेतात पण नोकरीचं हे होत नाही, संधी उपलब्ध होत नाही. त्यानिमित्ताने ही संधी उपलब्ध करून देण्यासाठी संयोजकांनी हे केलं, त्यांचा आभारी आहोत मी. आपलं नाव आणि क्वालिफिकेशन सांगा. प्राजक्ता सुरेश बुरुड, क्वालिफिकेशन BSc केमिस्ट्री. ओके, या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी आलाय? होय. इंटरव्ह्यू झाला काय? एका ठिकाणी झाला आहे, हां, अजून दुसऱ्या ठिकाणी व्हायचं आहे. ओके, साधारण ह्या इंटरव्ह्यूचा अनुभव काय? म्हणजे बाहेरगावून ज्या मुलींना जाण्यासाठी अडचण पडते त्या आता सध्या सडोली खालसात येऊन रोजगार मेळाव्यासाठी इंटरव्ह्यू देत आहेत. त्यांना एक अतिशय प्रकारची सुवर्ण संधी आहे. माझं नाव वैष्णवी चंद्रकांत पाटील आहे. माझं क्वालिफिकेशन MBA फायनान्स HR आहे. मी आता एक इंटरव्ह्यू देऊन आले. कसं होतं, कंपनीमध्ये जर बाहेर इंटरव्ह्यू द्यायला गेले तर तिथं बर्डन असतं, पण आपल्या इथं आल्यामुळं कसं फ्रीली वातावरण, लोक आपलीच, त्यामुळे एवढं बर्डन नाही आहेत. आणि मुलींच्यासाठी बाहेर जाऊन इंटरव्ह्यू देणं एवढं पॉसिबल नसतं, कारण MIDC एरिया लागतो, येण्या जाण्याचा प्रॉब्लेम असतो. ते आपल्या इथं संधी त्यांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांच्या शतशः आभारी आहे. ओके, म्हणजे एकंदरीत बाहेर जाऊन नोकरी शोधण्यापेक्षा गावातून त्यांनी आम्हाला संधी उपलब्ध करून दिल्या की तुमच्या इथंपर्यंत येऊन म्हणजे आमच्या डोरला येऊन त्यांनी जे आमच्यासाठी उपलब्ध करून दिले ते खरंच ग्रेट आहे. या ठिकाणी संयोजन समितीतील एक महिला पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलतोय. साधारण या संयोजनाबद्दल काय सांगाल? पहिल्यांदा सर्वांना नमस्कार. मी शैला कुरणे, ग्रामपंचायत सदस्य सडोली खालसा. गाव पातळीवरती काम करत असताना आमच्या दादा युवा मंचच्या सगळ्या ग्रुपनी ठरवलं की आपण अशा प्रकारची दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अशा प्रकारची एक संधी भागातल्या, गावातल्या तर आहेतच पण भागातल्याही मुलामुलींना उपलब्ध करून द्यावी. आणि म्हणून मग आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांशी संपर्क करून इथंही संधी उपलब्ध करून दिली. दुसरी गोष्ट अशी होते की गावामध्ये खूप साऱ्या त्या मुलं मुली क्वालिफाईड आहेत, चांगल्या प्रतीचं शिक्षण घेतात आणि कंपन्या पण शेजारी आमच्या फारसं अंतर नाही, 30-35 किलोमीटर अंतरावर 3 तरी MIDC आहेत. MIDCमध्ये खूप चांगल्या कंपन्या आहेत. त्या कंपन्यांना पण चांगल्या गुणवत्तेचे कॅन्डिडेट मिळावे आणि आमच्या कॅन्डिडेटना चांगल्या प्रकारचा रोजगार उपलब्ध व्हावा, ह्या अनुषंगाने ह्या सगळ्या कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलं आणि खूप छान वाटतंय. खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. चांगले क्वालिफाईड झालेली मुलं मुली, विशेष म्हणजे लग्न झालेल्या महिलांनी पण चांगला सहभाग घेतला यामध्ये. ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद.
या ठिकाणी या रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं अनेक युवक युवतींनी आपली म्हणजे संधी घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि यामध्ये जे यशस्वी झाले त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया घेतोय. साधारण आपलं नाव आणि कसं सिलेक्शन झालं? माझं नाव प्रथमेश उमेश माने, मी कोल्हापूरमधून आहे. माझं क्वालिफिकेशन MBA आहे आणि माझं आता माय हुंडाईमध्ये सिलेक्शन झालं आहे. आणि आपले मान्य श्री क्रांतिसिंह पवार पाटील दादा यांच्या माध्यमातून व DDHR सोल्युशन यांच्या थ्रू हे आपण रोजगार मेळावा इथे घेतला होता. आणि या प्लॅटफॉर्मचा आम्हाला म्हणजे भरपूर फायदा झाला आहे. याच्या थ्रू आम्हाला रोजगार मिळाला आहे. ठीक आहे. यासोबत आणखीन एक आपल्यासोबत यशस्वी लाभार्थी आहे, काय सांगाल आजच्या रोज? माझे नाव गौरव अनिल गलकुटकी. माझं TVSमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. इथं क्रांतिसिंह पवार पाटील दादा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि DDHR यांच्या विद्यमाने रोजगार मेळावा घेण्यात आलेला आहे. त्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. साधारण म्हणजे ही संधी मिळाल्याचं त्याबद्दलची प्रतिक्रिया काय? आनंद वाटतोय. जर का बाहेर रोजगाराच्या निमित्तानं योग्य युवतींना जावं लागलं तर त्या ठिकाणी जर ज्या ठिकाणी गेल्यानंतर एकाच ठिकाणी आपल्याला त्यावेळी इंटरव्ह्यू देता येतो किंवा एकाच कंपनीला भेट देता येते. पण हे जे व्यासपीठ निर्माण झालं यामध्ये आपल्या पात्रतेनुसार अनेक ठिकाणी आपण संधी शोधू शकतो आणि त्याचं एक उदाहरण आपल्यासमोर आहे. एकंदरीत आजचा जो अनुभव आला आहे त्याविषयी काय बोलशील? नमस्कार, माझं नाव ज्ञानेश्वरी चंद्रकांत वाकरेकर. माझं BE झालेलं आहे आणि मी आत्ताच ॲक्सिस बँक आणि युरेकामध्ये इंटरव्ह्यू दिलेला आहे. तर त्या दोघांकडून सुद्धा मला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला की म्हणजे कोणालाच विद्यार्थ्यांना डिमोटिवेट न करता ते आपल्याला प्रोत्साहन देत आहेत की आपण पुढं कसं गेलं पाहिजे. किंवा आता म्हणजे तुम्ही जसं बोललात की एकाच ठिकाणी संधी न मिळता दोन्ही पण ठिकाणाहून आपण पात्रतेनुसार शोधू शकतो आणखी. हां बरोबर. तर त्याच्यानुसार की तुम्ही कंपनीला वगैरे भेट देऊन तिथं येऊन माहिती घेऊ शकताय आमची, किंवा आमचे ट्रेनिंग सुरू आहेत तर तुम्ही त्याचंसुद्धा प्रशिक्षण घेऊ शकताय अशा प्रकारे सांगितलं. आणि इथंच नाही तर पुणे किंवा असे बाहेरच्या शहरांमध्ये सुद्धा तुम्हाला संधी प्राप्त करून देऊ शकतो आम्ही. अशा प्रकारे त्यांनी आम्हाला मोटिवेट केलं. हां. एकंदरीत अनुभव कसा होता? छान वाटलं की आता म्हणजे काहीतरी करू शकतोय असा आत्मविश्वास मिळाला. आता आपल्यासोबत या जे सहप्रायोजक आहेत म्हणजे DDHR सोल्युशनचे व्यवस्थापक अमर संगपाळ सर आपल्यासोबत आहेत. एकंदरीत या मेळाव्याविषयीची प्रतिक्रिया किंवा ह्याच्या मागची कार्यवाही त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. सर, एकंदरीत या मेळाव्याविषयी माहिती काय सांगा? क्रांतिसिंह पाटील यांनी जे नियोजन केलेलं आहे आमच्या कंपनीमार्फत, तर याबद्दल मी त्यांचं सुरुवातीला आभार आहे. आमच्या ज्या काही कंपन्या आहेत तर त्या कंपन्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळावी, जे ग्रामीण भागातील टॅलेंट आहे त्यांना नोकरीची संधी मिळावी व कंपन्यांना जे इथे विद्यार्थी आहेत त्यांना कंपन्याची माहिती व्हावी आणि विद्यार्थ्यांना ज्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांची माहिती व्हावी, हाच उद्देश आहे. साधारण या रोजगार मेळाव्यामध्ये किती कंपन्यांचा सहभाग आहे? आता आम्ही इथे 50हून अधिक कंपन्यांचं नियोजन केलेलं आहे. 50 कंपन्या आहेत आणि जर काही कुठली एखादी कंपनी कमी असेल किंवा जादा पण येतील, ज्या कंपनीमध्ये पाहिजे असेल कोणाला इथं संधी नसेल मिळाली तर त्यांनी आमच्या ऑफिसशी संपर्क साधावा. तिथं पण आम्ही त्यांना मार्गदर्शन करून त्या कंपनीमध्ये पाठवून देऊ शकतो. हे कंटिन्यू प्रोसेस चालूच राहील. क्रांतिसिंह दादा पाटील यांचं कार्य अतिशय छान आहे, युवकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी एवढं छान नियोजन केलं आहे त्याबद्दल आम्ही आमच्या संस्थेमार्फत त्यांचे आभार आहे. एकंदरीत या ठिकाणी किती विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे आजपर्यंत? म्हणजे अजून इथं चालू आहे नोंदणी, तरी देखील आत्तापर्यंत किती नोंदणी झाली? आता आम्ही गेली 4 ते 5 दिवसापासून आपण नोंदणी चालू केल्या. त्याच्यामध्ये ऑनलाईन असेल किंवा आजपासून ऑफलाईन असेल तर सध्या ते 2500पेक्षा जास्त नोंदणी झालेली आहे ऑन दी स्पॉट. हळूहळू तर लोकांचा फ्लो पण वाढायला लागला आहे. लोक वाढतील, अजून चांगला रिस्पॉन्स येईल असं वाटते की संध्याकाळपर्यंत पूर्ण हा फुल जुळून जाईल. म्हणजे एकंदरीत प्रतिसाद चांगला आहे. प्रतिसाद चांगला आहे. अजून लोक यायला लागल्यात, बरेचसे कंपनी अजून पण पार्टिसिपेट करायला लागल्यात. काही अशा 4-5 कंपन्या आहेत की फक्त दादांचा आज रोजगार मिळाला म्हणून बाहेरून आलेल्या आहेत. काही कंपन्या गोव्यातून आलेल्या आहेत. तेवढा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सर, आपण कोणत्या कंपनीचे प्रतिनिधी म्हणून इथं आला आहे? नमस्कार, मी अमोल जाधव, भारतीय एक्सा लाईफ इन्शुरन्स या कंपनीतर्फे इथं आलेलो आहे. आणि इथं अमर संगपाळ सरांनी आम्हाला इन्व्हिटेशन दिलं होतं त्यामुळे इथं आलो आहे. खूप चांगल्या प्रकारे इथं भव्य रोजगार मेळावा झालेला आहे.
आणि इथं कसं आहे की ग्रामीण भागामध्ये खूप असतात मुलांना काहीतरी करिअर करायचं वगैरे असतात पण त्याला दिशा माहीत नसते की नेमकं आपण काय करायचं, आर्ट्स झाल्यानंतर काय करायचं, कॉमर्स झाल्यानंतर काय करायचं, MBA झाल्यानंतर काय करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. तिथं कंपनी तुमच्या स्वतः दारात येत असेल तर आपल्याला करिअर करायची खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी असते. पहिले आम्ही जेव्हा डिग्री वगैरे घेऊन बाहेर जातो तर आम्हाला कंपन्या हुडका लागायच्या. कसं असते, मल्टीनॅशनल कंपन्या खूप आहेत भारतामध्ये आणि भारत हा सगळ्यात मोठा मार्केटिंग क्षेत्रातला खूप मोठं करिअर आहे आणि इन्शुरन्समध्ये खूप मोठ्या प्रकारे करिअर होतात. त्यांना आम्ही फॉरेन ट्रिप देतो आहे, त्यांना आम्ही चांगली सॅलरी देतो आहे. आज मला सांगा की मी जर माझ्या पद्धतीतून युरोपला जायचं असेल किंवा अशा कंट्रीमध्ये दुबई वगैरे किंवा थायलंड सिंगापूरला जायचं असेल तर माझ्या पॉकेटमधून ते खर्च होते. पण कंपनी अशी म्हणते की तुम्ही काम चांगलं करा, आम्ही तुम्हाला फिरवतो. एवढ्या चांगल्या करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत आणि मुलांना ते आत्मसात करायला पाहिजे. ही गोष्ट सोडूनच द्या तुम्ही की मी फॅनखाली बसेल, मी AC खाली बसेल आणि काम करेल. कष्ट करायची ताकद असेल, कष्ट करण्याची इच्छा असेल तर कंपनी तुम्हाला तुमचा बरोबर मोबदला देत असते. आणि हे ग्रामीण पोरांमध्ये आहे, फक्त काय होते कॉन्फिडन्स कमी असतो त्यांचा, पण त्यांचा कॉन्फिडन्स वाढवला तर ते खूप चांगलं काम करू शकतात. आणि कोल्हापूरमध्ये आपण खूप मोठे अधिकारी इथं आहेत, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याने अधिकारी दिलेत, लेखक दिलेत, डॉक्टर दिलेत, खूप चांगले इथून झालेले लोक आहेत. तर कोल्हापूरचं आपलं डिस्ट्रिक्टचं नाव चांगलं आहे. त्यासाठी खूप शुभेच्छा ह्या रोजगार मेळाव्यासाठी. साधारण इंटरव्ह्यू सुरू आहेत, काय वाटतं स्किल जाणवते काय? आहे, स्किल आहे, पोरांमध्ये स्किल आहे, काम करायची इच्छा त्यांची आहे आणि थोडासा त्यांच्यामध्ये एक कॉन्फिडन्स त्यांना द्यावा लागतो. जेव्हा आपण फ्री माइंडनं त्यांचा इंटरव्ह्यू घेतला की ते फुलतात. मुलं सांगतात की सर असं करूया तसं करूया. आहे तसा रिस्पॉन्स चांगला आहे मुलांना. तुझं नाव, क्वालिफिकेशन आणि संधी कुठे मिळाली? माझं नाव प्रवीण मोहन पाटील आहे. माझं क्वालिफिकेशन ITR ड्रॉसमन मेकॅनिकल झालेलं आहे आणि मला मोर्या कंपनीमध्ये कागल MIDCला संधी मिळालेली आहे आणि तिथं आता इंटरव्ह्यू घेतलेला आहे. आज ते आता फोन करतो म्हणल्यात, मंगळवारपासून जॉईनिंग सांगितलं. आता आपल्यासोबत हा जो रोजगार मेळाव्याचं नियोजन केलेलं आहे त्यातले संयोजक असणारे आणि या भोगावती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान सदस्य अक्षय पवार पाटील आपल्यासोबत आहेत. एकंदरीत भैया, आजच्या या रोजगार मेळाव्याविषयी काय सांगाल? कशा निमित्तानं ठेवला किंवा याचं फलित काय? आमचे युवा नेते माननीय श्री क्रांतिसिंह दादा पवार पाटील यांचा 19 सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो. या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवतो. त्याचप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही वेगळा असा उपक्रम राबवला, म्हणजे रोजगार मेळावा घेण्यास आम्ही एक डोक्यात कल्पना घेतली. ही कल्पनेला मान देऊन सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं. ह्यात DDHR ही कंपनी आमच्यासोबत जोडली गेली आणि ही कंपनी जोडल्यानंतर आम्हाला ह्या भागामध्ये जे बेरोजगार तरुण आहेत यांच्यासाठी काहीतरी करायची इच्छा आमची प्रबळ होती. यासाठी आम्हाला क्रांतिसिंह पवार पाटील दादा यांचे मार्गदर्शन कायमच लाभलेले आहे. ह्या तरुण बेरोजगारांसाठी आपण या खेडेगावामध्ये कंपन्या आल्या पाहिजेत व त्यांना प्लेसमेंट दिली पाहिजे, ही एक आमची प्रबळ भावना होती. प्रथमतः यासाठी आम्हाला खूप कष्ट घ्यावे लागले. यासाठीच आम्ही जाऊन प्रत्येक कंपन्यांना भेटलो. या कंपन्या जवळपास 50च्या पेक्षा जास्त कंपन्या आमच्याकडे आल्या आणि त्यांनी इथं आम्हाला रोजगार उपलब्ध करून दिला. सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. इथं आमच्या विनंतीला मान देऊन आलेत. त्याचबरोबर ती आल्यानंतर त्यांनी आता जवळपास शेकडोच्या पटीत तिथं मुलांना रोजगार उपलब्ध करून दिला. आता तुम्ही बघत असाल इथलं उत्साह वातावरण, जी तरुणी जी आपल्या आजपर्यंत शेती व गुरं आणि जनावरं यातच जी वाहून घेतलेले आहेत त्या मुलांसाठी आम्हाला काहीतरी करायचं होतं. त्यांच्यासाठी आज शेती हा एकमेव पर्याय नसून यांनी रोजगार करून, नोकरी करून व्यवस्थित आपलं घर चाललं पाहिजे, संसार चालला पाहिजे, ह्या हिशोबानं त्यांची वाटचाल झाली पाहिजे, ही आमच्या एक डोक्यात कल्पना होती आणि ही कल्पना आज आम्ही सत्यात इथं उतरत आहोत. या रोजगार मेळाव्यासाठी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे राहुल पाटील यांची आपण प्रतिक्रिया घेतोय. भैया, एकंदरीत ह्या रोजगार मेळाव्याविषयी काय प्रतिक्रिया द्याल? एक अतिशय चांगला उपक्रम आणि तरुणांच्या हाताला काम द्यायचं एक चांगला उपक्रम क्रांती पवार पाटलांनी घेतला आहे. त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा अभिनंदन करतो. आणि ग्रामीण भागातल्या तरुणींना त्यांच्या हाताला काम देण्यासाठी आणि संबंधित असलेल्या कंपन्यांना इथं गावामध्ये बोलवून त्यांचे संवाद साधण्याचं काम ते करून द्यायला लागल्यात आणि असं उपक्रम खरं तर करण्याची आजची काळाची गरज आहे आणि त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे अभिनंदन माझ्याकडनं असणार.
नमस्कार, मी यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स कोल्हापूर या कंपनीतून आलेलो आहे. जवळपास आपल्याकडे 100 लोकांची रिक्वायरमेंट होती. 10वी 12वी ITI डिप्लोमा सगळ्या फील्डच्या लोकांची आपल्याकडे रिक्वायरमेंट असते. तर आत्ता जो नोकरी मेळावा घेतला, या नोकरी मेळाव्यामध्ये जे काही गरजू लोक येतील, विद्यार्थी येतील, ह्या नोकरी मेळाव्याच्या उद्देशानं काय होईल की त्यांना एक थोड्याफार लोकांना जॉब उपलब्ध होऊ शकेल किंवा त्या लोकांचं भलं होईल थोड्या वर्षात, किंवा ते स्वतःच्या पायावरती उभे राहू शकतील. ह्या उद्देशानं हा नोकरी मेळावा जो घेतला आहे तो प्रयत्न खरंच चांगला आहे आणि खरंच ह्यातून बऱ्यापैकी निष्पन्न होईल की बऱ्यापैकी लोकांना जॉब पण ह्यातून नक्कीच मिळतील. सडोली खालसा या ठिकाणी हा जो रोजगार मेळावा संपन्न झाला, या मेळाव्यामध्ये 800हून अधिक होतकरू इच्छुक युवक युवतींनी सहभाग घेतला. त्यापैकी 270हून अधिक युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे वाशी येथील मूकबधीर असणाऱ्या एका मुलग्याला सुद्धा या ठिकाणी रोजगार मिळालाय आणि खऱ्या अर्थानं क्रांतिसिंह पवार पाटील यांच्या विचारांना यश आलंय असं दिसून आलं. एकंदरीत या सर्व मेळाव्याचे अपडेट्स आपण घेतलेले आहेत. या रोजगार मेळाव्यामध्ये ज्यांना संधी मिळाली त्या युवकांच्या युवतींच्या प्रतिक्रिया, या ठिकाणी आलेले जे बाहेर कंपन्या ज्या आलेल्या आहेत, बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या 50हून अधिक कोल्हापुरातल्या ज्या कंपन्या नामांकित कंपन्या आहेत, त्या कंपन्याच्या सर्व मॅनेजरशी आपण बोललो, इथला एकंदरीत अनुभव घेतला, पालकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. आणि आता शेवटी जाता जाता ह्या संकल्पनेचे जनक असणारे सडोली गावचे सुपुत्र माजी आमदार संपतराव पवार पाटील बापू यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्र राज्य युवा पुरोगामी संघटनेचे उपाध्यक्ष माननीय श्री क्रांतिसिंह दादा पवार पाटील यांच्याशी आपण बोलतोय. दादा, एकंदरीत हा संकल्प सुचला कसा? सर्वप्रथम मी आपल्या चॅनलला धन्यवाद देतो की मी बघतोय मगापासून सकाळपासून तुम्ही काय जे कव्हर करताय त्यातून काय एक चांगला संदेश आपल्या व्ह्युअर्सपर्यंत जाणार आहे. तर मी भागात फिरत असताना काही ना काही तर लग्न कार्यालय असेल किंवा मैतांच्या घरी भेट देण्याच्या निमित्तानं मला प्रकर्षानं जाणवत होतं की बाबा आपल्या भागातले जे शेतीवर अवलंबून असणारे जे कुटुंब आहेत सगळे, त्यात आता कुटुंबात एक भाऊ 2-3 भावांच्या वाटण्या झाल्या आणि त्यातनं जे उत्पन्न निघणार आहे ते कमी आहे आणि त्या उत्पन्नामधून त्या कुटुंबाची प्रगती होऊ शकत नाही. त्यावर आपलं चालू शकते, जीवनमान तो चालू शकते पण प्रगती होऊ शकत नाही. तर त्याबाबत मला असं वाटलं की बाबा या घरातला एखादा सदस्य हा कुठं रोजगार किंवा नोकरी जर करत असेल तर त्या माध्यमातून त्या कुटुंबाची पुढं प्रगती होण्यासाठी थोडाफार का असेना हातभार लागेल. ह्या संकल्पनेतून मला असं वाटलं की कारण की बरेच तरुण मुलं आम्हाला भेटतात की बाबा माझं ITI झालं आहे, मी 10वी नापास आहे पण मला नोकरी करायची आहे. तर या माध्यमातून मला भेटत असतात. मग मी आमच्या संपर्कित ज्या कंपन्या आहेत त्यांना मी अप्रोच करून सांगत होतो, पण ह्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म द्यावा आणि ग्रामीण भागात तिथंच द्यावा जेणेकरून इथली लोक तिथं येतील. आणि होय बाबा ह्यातून बाबा माझं सिलेक्शन होईलच असं नाही जरी झालं तरी त्यांना एक अनुभव मिळेल की बाबा जगात आता काय चाललंय किंवा कुठल्या स्पर्धेशी आपल्याला आता जायचं आहे, समोर कुठल्या जगात काय प्रकारची स्पर्धा चालू आहे आणि तिथं आपल्याला कशा पद्धतीने जायला पाहिजे, हा एक अनुभव तरी या निमित्तानं त्यांना मिळेल. ह्या उद्देशानंच हा मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे. एकंदरीत जर आपण सकाळपासून पाहिलं तर शेकडो युवक युवती या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे पालक आहेत ते समाधानी आहेत. म्हणजे हे यश म्हणायचं आपल्या या मेळाव्याचं असं वाटते. काय प्रतिक्रिया द्याल? आता माझ्या म्हणण्यानं जरी पालकांनी ते केलं असेल तर ते त्यांना धन्यवाद, पण माझ्या इथं आलेल्या लोकांना रोजगार मिळणं त्यावेळीच मला वाटेल की या मेळाव्याचं यश आहे. कारण की महत्त्वाचा जो हेतू आहे रोजगार मिळावा त्याचा हेतूच हा होता की बाबा त्यांना जाऊन त्यांनी एक्सप्लोर व्हावं, कंपन्यातनी जॉब करावा, काय असतो, काय एक्सपिरियन्स घ्यावा, काय कुठं कमी आहे आणि मग त्यातून परत आणि पुढच्या कुठल्या कंपनीत त्यांना बाबा स्विच करायचं असेल तर ते करावं. हा या माध्यमातून मला एक हे सांगायचं आहे की बाबा या माध्यमातून त्यांनी पुढं येऊन अशा रोजगार मेळाव्यात फेस होणं किंवा जगातली जी चाललेली स्पर्धा आहे त्यात सहभागी होणं गरजेचं आहे. एकंदरीत राजकीय जीवनात आपण सक्रिय आहात. साधारण एक ट्रेंड बघितला तर कार्यकर्त्यांना नोकरी देण्याचा एक चांगला प्रयत्न म्हणजे एक स्वयंभू व्हावेत कार्यकर्ते, हा एक हेतू खूप मोठा हेतू आहे. आणि साधारण पुढच्या जीवनात कशी वाटचाल असेल काय? आता राजकीय जीवनात असल्यामुळं किंवा सामाजिक जीवनात आपण काम करत असल्यामुळे
समाजाचं काहीतरी आम्ही देणं आहे, या सामाजिक बांधिलकीतून आमचा हाच हेतू आहे की बाबा आपण आपल्या तरुणांना कुठं ना कुठं तर सेटल करावं. आता कसं आहे आपलं सहकार विभागात सहकाराच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच सहकाराच्या संस्था आहेत, तिथं आपण संधी देतोय, पण ते आम्ही सगळ्याच लोकांचं समाधान करू शकत नाही. आणि उद्या आम्ही विचार करत असताना सहकार विभाग आणि प्रायव्हेट विभाग बघत असताना सहकारातली पगाराची हे आणि प्रायव्हेटमधली पगाराची यात सुद्धा फरक आहे. त्यामुळे आमचं असं एक म्हणणं आहे की बाबा प्रायव्हेट क्षेत्रात आता तुम्हाला जाऊन तिथं स्पर्धा करून तिथं चांगला पगार मिळवून तुम्ही चांगल्या पद्धतीनं आपल्या कुटुंबाचं हे करू शकताय, प्रगती करू शकताय. ह्या उद्देशानंच ह्या गोष्टी पुढं आलेल्या आहेत. धन्यवाद दादा. एकंदरीत या संकल्पनेजनक क्रांतिसिंह पवार पाटील दादा यांच्याशी आपण बोललो तर कार्यकर्ता स्वयंपूर्ण झाला पाहिजे ह्या एकमेव उदात्त भावनेनं यांचं काम सुरू आहे. आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार, लोकनेते, समाजसेवक संपतराव पवार पाटील बापू यांचा वारसा सक्षमपणे सांभाळण्याचं काम क्रांतिसिंह दादा यांच्याकडून होते असं दिसते. त्यांच्या या पुढच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि राजकीय जीवनासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.